नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. मी दिनेश भोगले आणि आज आपल्यासोबत आले आहेत गप्पा मारण्यासाठी आणि त्यांचे अनुभव सांगण्यासाठी, त्यांच्याकडच्या ज्या काही कथा आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी तुकाराम नाईक. तुकाराम नाईक हे अत्यंत सुंदर असे बासरी वादक आहेत, तबला वादक आहेत, मृदुंग अतिशय सुंदर पद्धतीने वाजवतात, कारण की ते भजनांमध्ये सहभागी होतात. त्याच्याबरोबर ते अगदी पेटी आपलं जे बोलतात ते तुम्ही हार्मोनियम, तर ते अतिशय सुंदर पद्धतीचं वाजवतात. सोबत वीणावादक आहेत, गणपती मूर्तिकार आहेत आणि बरंच काही आहे. तर ते तुम्हाला आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत कथा, आणि ते काय काय करतात ते. मला वाटते ते डायमंड कुठल्या तरी एका कंपनीमध्ये, टायटन, बहुतेक टायटन कंपनीमध्ये ते कामाला आहेत, ते डायमंडचं काम करतात. असो, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, त्यांच्याकडे काय ज्या स्टोरीज आहेत त्या जाणून घेणार आहोत, आणि आपण आपल्या या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत अंतरंग महाराष्ट्राचा वरती. तुकाराम नाईक, नमस्कार. अंतरंग महाराष्ट्र या चॅनलने मला इथे आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार आणि धन्यवाद करतो. त्यांच्या बऱ्याच स्टोऱ्या मी बघतो, तर माझ्या पण जीवनात एक घडलेली अत्यंत अशी भीतीदायक अशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खरोखर रिअलिटी गोष्ट घडलेली आहे, त्याच्यामध्ये कसं असं थोतांड वगैरे काय नाही, कारण माझ्या अनुभवात आहेत. तो माझ्या जीवनात जी अनुभव घडलेली गोष्ट आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. जळबांधा हा एक असं ठिकाण आहे, सर्वसाधारण आमच्या पंचक्रोशीत गावात ते फेमस आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जळबांधा हे ठिकाण, तिथे बरेचसे आमच्या मालवणी भाषेत बोलायचं म्हणजे हे उतारे वगैरे, एखाद्याला भूत लागलं, नजर बाधा लागली, भूत बाधा झाली, तर ते उतारे वगैरे काढायचं मेन ठिकाण ते आहे. ठिकाण बोलण्यापेक्षा तिथे थोडीशी भूतावळ बोलतात, मालवणी भाषेत भूताटकी आहे तिथे, बरोबर असं असं बोलतात, भूताटकी. बरोबर, म्हणजे त्या बाजूला ना एकटा तुकटा कोण जात नाही. का जात नाही? कारण भीतीच तशी आहे, आणि तिथे काही प्रकार घडलेले आहेत. पूर्वी अनेक असे तिकडे काही ना काही असे प्रकार घडले आहेत, आणि आजही तिकडे काही ना काही असे प्रकार घडतात. म्हणून आमच्या गावात सर्वसाधारण लहान मुलं किंवा मोठी माणसं सांगतात की बाबा रे, त्या वाटेने जात असतील ना तर 4 चौघातूनच जा, एकटा जाऊ नको, बरोबर, कारण डेंजर आहे, कधी काही होऊ शकतं तिथे. बरोबर, असे ते ठिकाण आहे. एव्हा तिथे गाड्या पण बंद पडलेल्या आहेत बऱ्याच प्रमाणात. अच्छा, तिथे ऍक्सिडेंट होता होता वाचलेले आहेत. असं ते एक ठिकाण आहे. सर्वसाधारण आमचं हायस्कूल त्याच्या पुढे राहतं, न्यू शिवाजी हायस्कूल. त्या शाळेमध्ये मी शिकलो. साधारण जवळजवळ मी 8वी 9वीत असेल, 9वीत पर्यंत असणे साधारण. आणि पूर्वी कसं सुगीचे दिवस बोलतो आपण, भात कापणी वगैरे, हे आताचे हेच दिवस. आता हे दिवाळी झाल्यानंतर भात वगैरे कापणी असते, त्यावेळी कसा परतीचा पाऊस असतो. परतीचा पाऊस नंतर म्हणजे तो ओरिजिनल पाऊस नाही, म्हणजे जसा पावसाळ्यात पाऊस पडतो तसा पाऊस नव्हे. परतीचा पाऊस मध्ये अचानक मोठी सर येते, भरपूर पाऊस लागतो आणि तो लगेच निघून पण जातो. त्यावेळी जे ओळला पाणी येते, गढूळ पाणी नदीला, त्या नदीला गढूळ पाणी आले की मासे मारतात, एंड वगैरे घेऊन जातात. एंड म्हणजे आमच्या गावठी भाषेत, मालवणी भाषेत एंड बोलतात, काही ठिकाणी त्याला जाळ बोलतात. जाळ. ते जाळ्या लगेच पाऊस पडला की सगळे एकमेकाला बोलतात, चला रे मासे पकडायला, उतरणीची मासे आहेत. म्हणजे पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा जसा पाऊस येतो तसा जातो. तसे पाऊस पडतात स्टार्टिंगला, जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा मासे चढतात, चढणीचे मासे. बरोबर, त्यांना एवढा जोश असतो ना. ते आमच्या गावामध्ये कसं बांबूचं विणलेलं पाळणं बोलतात, पाळणं. असं ते पाळणं असं गोल असं खोऱ्यासारखं असतं. ते पाळण्यात जेव्हा सुरुवातीला पाऊस पडतो ना तेव्हा ते मासे एवढे जोशात असतात ना, ते उड्या मारतात, ते पाळण्यात पडतात. किंवा क्यूला, आता क्यू म्हणजे बुडाचा असं क्यू असतो खाली, असं ते शेमी बोलतात. ओळामध्ये ते शेमीचे असे झाड असतात, त्याला फाडून ती अशी डोमी बनवतात. आणि कणक बांबू असतो ना, ते बांबूचं असं त्याला होल पाडून, छिद्र पाडून बांबूचा असं पाईप टाकला जातो. ते पोकळ असतात ना,
तर आम्ही कसं वरती ते क्यू टाकून ते बांबूचे असे ना त्याला गाडतो आपण. त्याच्यावरून जर पाणी गेलं ना, हात तुम्ही जर ठेवलात ना, त्या पाण्याच्या प्रवाहामुळे हात तुमचा दाबला जातो, खेचला जातो. मग त्या एरियात मासे वगैरे फिरतील ना, ते पण खेचले जातात आणि मग ते डोम्यात येतात. तो चढणीचे मासे. तसा हा प्रकार उतरणीचे मासे हा प्रकार आहे. उतरणीचे मासे जसा पाऊस येतो तसं जातो, जसे मासे पण येतात चढणीला तसे ते जातात पण. अच्छा. आपल्या परतीच्या प्रवासाला ते लागतात. म्हणजे जेव्हा मासे चढतात तेव्हा ते अंडी देतात, त्यांना जोश असतो तेव्हा. ते पिल्ल वगैरे बारीक बारीक अंडी दिल्यानंतर पिल्ल येतात. नंतर त्यांचं काम संपलं की मग ते कालांतराने जेव्हा पाऊस जातो तेव्हा ते परतीला लागतात. त्यावेळी आजूबाजूला वाडीतले लोक, शेजारी पाजारी आमचे आहेत, ते पाऊस पडला ना काही सांगतात, चला रे मासे मारूया, चला रे येणे आता आज मास परत मासो गावाचो नाही, परतीचा मासो परत गावाचो नाही. एकदा हात गेलो काय सगळं धुवून जात निघतो ओळ, किंवा नदी धुवून निघते तिकडे. मग नंतर मासे खाऊ गावाचे नाही तुमका. बरोबर. मला आता पाऊस पडलो काय सगळं जो तो जोश मध्ये असतो. बरोबर. ते एंड घेऊन म्हणजे ते जाळे घेऊन मासे मारायचा. आणि हा कसं रात्रीपर्यंत पाऊस समजा संध्याकाळचा पडला तर मग रात्रीशिवाय पर्याय नसतो ना. संध्याकाळी पाऊस लागला का मग रात्रीच जावं लागतं ना ते जाळं घेऊन. दुपारी पाऊस पडला तर दुपारी जावं लागतं. तसं कधी कधी एक टाइम असा होता ना, ते संध्याकाळचा पाऊस पडला, जवळजवळ 5:30-6 वाजलेले, तुफान पाऊस पडला, परतीचा पाऊस. आमच्या वाडीतले काही निवडक मंडळी आहे ना, ती बोलली चला आपण आज एंडीने मासे मारूया, नंतर परत भेटणार नाही. मग आम्ही गॅसची, त्यावेळी अशी गॅसची बत्ती असायची फार वर्षापूर्वी. आता तो प्रकार दिसत नाही गॅसच्या बत्तीचा. किती वर्षापूर्वी? तरी 20-25 वर्ष, 26-27 वर्ष साधारण अंदाज पकडा. त्या पूर्वीच्या काळी कशा गॅसच्या बत्त्या असायच्या, रॉकेलवर चालणार आहे, पण त्याला असा मेंटल असायचा आणि त्याचा उजेड पण एवढा तेज जबरदस्त असायचा. बल्ब तो मेंटल म्हणजे रेशमच्या कपड्याचा जो मेंटल असायचा, तो एकदा पेटला ना तो भरपूर चमकतो. एकदम मॅग्नेशियमची फीत कशी चमकते, आपलं शास्त्र आपण बोललो मॅग्नेशियमची फीत जाळल्यानंतर ऑक्सिजनचा संयोग झाल्यानंतर तेवढा प्रकार त्याचा प्रकाश असतो. म्हणजे अगदीच ना पाण्यातले मासे पण आरपार दिसतात जर पाणी निवळ असेल तर. पण गढूळ पाणी, आता पाऊस पडलाय ते गढूळ पाणी असणार ना, मासे काय दिसणार ना. पण जाळ्या लावल्यानंतर ते जाळ्यात मासे येतात. मग तुम्ही सगळेजण ती एंड घेऊन आम्ही सर्वजण रात्रीचे ते गॅसच्या बत्त्या वगैरे घेऊन. रात्री किती वाजेपर्यंत? रात्री म्हणजे साधारण आपण 6 वाजता निघालो आम्ही. 6 वाजता पाऊस पडला ना. आता पाऊस पडल्यानंतर ताबडतोब तो ओर येणार नाही. बरोबर. 7-8 वाजेपर्यंत. पाऊस पडल्यानंतर सर्वसाधारण अर्धा-1 तासात वरून पाणी सगळं खाली येतं ना ते. बरोबर. आणि पाऊस लगेच गेला नव्हता, तो चालू होता. जवळ 1.5-2 तास पाऊस कंटिन्यू पडत होता. म्हणजे साधारण 7-7:30 वाजेपर्यंत पाऊस पडला. बरोबर. त्या पावसात धोधो छत्र्या घेऊन, गॅसची बत्ती विजेल ना म्हणून ते गॅसची बत्तीवर एक छत्रीवाला, 2 शिल्क म्हणजे त्रिशूळ असतं. बरोबर. ते शिल्क घेऊन कुठे काय भेटलं तर मारायला वगैरे. बरोबर. असा एंडीने सर्वसाधारण पाऊस पडत होता. रात्र आम्ही तिथे एंड लावली नदीचे. आणि पूर्ण नदीत उतरायचं म्हणजे डेंजर असतं. कारण कसं, कारण वाहून जाण्याची पण शक्यता असते ना. म्हणजे एका साईडला 5-5 माणसं, तिकडे 5-5 माणसं, पूर्ण नदीच्या सेंटरच्या प्रवाहामध्ये नाही जाऊ शकत, कारण पाण्याचा फ्लो जोरात असतो. थोडस साईडला तिथे पाण्याचा फ्लो कमी आहे. बरोबर. कारण मासे काय एकाच ठिकाणी जाणार नाही, 4ही साईडने जातात ना मासे. बरोबर. तर आम्ही ती एंड लावायला चालू केली. सर्वसाधारण इकडे 5 जण, इकडे 5 जण, म्हणजे 7-8 जण असे होतो. पकडावे पण लागते ना, नाही तर पावसाने त्या फ्लोने वाहून जाईल ना. बरोबर. आणि सर्वसाधारण मासे पकडायला चालू केलं आम्ही. थोड्या वेळ अर्धा तास लावायची, मग ती काढायची आणि मासे टाकायची एका घमेल्यात किंवा एका बादलीमध्ये. अशी फाटी असायची, फाटी असायची, बांबूची वळलेली पाटी असायची. त्या पाटीमध्येच मासे टाकायचे. बरोबर. ते एकदा लावली काय मग परत काढावी तर लागणार ना, मासे भेटणार की नाही ते कळणार कसं. मग ते एंड एकदा लावली का परत काढायचे. मासे भेटले की त्यावेळी कसं मोजमाप कसं असायचं, कुडूवर मासे, बरोबर, पायलीवर मासे किंवा शेर पण ते मोजमाप असायचे. तर ते पाहिले कुडू 80 150 पावशेर
असे ते मासे मोजायची पद्धत अशी. बरोबर. तर कुडूवर मासे पहिले मिळाले. चला परत आता मासे मिळाले तर आता हाव सुटली ना माणसाला. एकदा मासे कुडू बरोबर त्याने काय समाधान होत नाही, कारण सगळ्यांना वाटायचे असतात, परत मिळणार नसतात मासे. बरोबर. परत एंड लावली आणि अचानक वारा जोरात सुटला. ही तुम्ही एंड कुठे लावलेली? गड नदीमध्ये. पण कुठल्या ठिकाणी? जळबांध्याकडे. जळबांध्याच्या इथे. बरोबर जळबांध्याच्या खाली त्या पुलाच्या खाली, पूल आहे त्याच्या खाली. आम्ही कसं मासे पकडण्याच्या धुंदीत होतो ना, मग जळबांधा आम्ही काही विसरलो ते सगळं. बरोबर. आमच्या ध्यानीमनीच नाही. हा आम्ही जळबांध्यावर आलोय खाली. पहिली पुढे लावली एंड, तिथे थोडे मासे मिळाले, मग एंड परत घेऊन खाली आलो. कसं असतं ह्या नाक्यात जाऊया, हे इथे मासे भेटणार, पण तो नेमका जळबांधा होता. आम्ही हे विसरलो त्या मासाच्या धुंदीमध्ये विसरलो. आणि अचानक काय झालं, जोरात वारा आला आणि ते नदीमध्ये अशा शेरवणी म्हणून असे झुडपं असतात, त्याच्या आम्ही ती डोमी वगैरे बनवतो ना, त्या शेरवणी जोरदार हाडायला लागल्या. सळ असा आवाज यायला लागला. म्हटलं कोण हलत? आम्हाला वाटलं पाण्यामुळे हलत असतील. एकदम नाही रे, ते पाण्यामुळे हलतायत, काय हे नाही. त्याला माहित होतं कशामुळे हलतायत ते. तो बोलतो नाही पाणी आहे ना जोरात आणि हवा आहे म्हणून हलतायत. नंतर आम्ही मान्य, चल पाण्यामुळे हलत असतील बाबा, हवा आली त्यामुळे हलत असतील, एक गृहीत धरला. पण नंतर जोरात हलायला लागल्यानंतर आता रेतीची सकेरी फेकली गेली अंगावर. हा काय प्रकार आहे? म्हणजे ते बारीक बारीक रेती जी असते, बारीक रेतीचे दगड गोटे जोरात फेकायला आमच्या अंगात आपोआप हवेतून. हा हवेतून तो रेतीचे दगड तर येऊ शकत नाही. बरोबर. वाऱ्याने पण काय पाण्यातले येऊ शकत नाही. मग कोण तिकडे व्यक्ती आहे का फेकते ती? बरोबर. मग मात्र सगळ्यांचे पाचावर धारण बसली, सगळे घाबरले सगळे. हा प्रकार भयानक, भुताटकी एवढी भयानक होती ना तिकडे जळबांध्यावर. लोकांनी, मी याच्या अगोदर एक स्टोरी सांगितलेली जळबांध्याची. म्हणजे जळबांध्यावरती कोणी नाही म्हणू देत, पण जळबांध्यावरती आहे. आणि नुसती भुताटकीच नाही तर ते सकेरी एवढी अंगाला लागली पण मारली ना, ते आम्ही सगळे घाबरलो. म्हटलं नंतर मग थोड्या वेळाने ते सकेरी पण मारत होते, झाडी हलवत पण होतो. नंतर अचानक ना असा दिवा दिसला आम्हाला पाण्यामध्ये, असा दिवा तरंगत होता. आम्ही विचार केला हा दिवा कुठून आला. आम्ही अजून घाबरलो, अंगावरून एवढ्या धोधो पावसामध्ये आम्हाला घाम सुटला अक्षरशः. आता करायचं काय? आम्ही आता फसलो गेलो, भयानक. आणि नंतर ना अचानक आम्हाला ना असं हवेचा असा फ्लो आला, जसा की वेताळ कथा तुम्ही ऐकले असेल. वेताळामध्ये वेताळ नाही, जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. पण हवा जोरात हवा आली आणि हवेबरोबर तो असं सफेद असं लेअर आली, अशी सफेद माणसाची पांढरा धूर असतो त्या टाईप. ती माणसाची आकृती, त्याला अशी शेपटी अशी हवेत अशी चारी साईडने तिकडे फिरायला लागली. आम्हाला एकदम अंगावर काटा, पण आता पण आलाय काटा माझ्या अंगावर. तर एक दंतकथा किंवा अशी ऐकली होती की विक्रम वेताळ कथा, तो पाठीवर असतो वेताळाच्या, तो बरोबर तसाच प्रकार. तो जसा तो व्ह्यू दाखवला ना चित्रामध्ये, तसंच तो व्ह्यू असं मोठं असं सफेद असं शेपटी सारखं असं पुढे असा आकार माणसाचा असा, आणि मागे शेपटी सारखा असा चारी साईडने आमच्या असं फिरायला लागला. आम्ही बोललो आता काय करायचं. मग एकच उपाय होता की बाबा रे आता हे मासे बस झाले, जे भेटले ते घ्या, नाही तर आपण इथून काढता पाहिजे घेऊन, आता काय खरं नाही, नाही तर काय खरं नाही. कारण भुताटकी आहेत तशी तिकडे, भयानक भुताटकी. मग आम्ही भगवतीला पाचारण केलं, आई भगवती बाई तूच काय ते आम्हाला ह्याच्यातून मार्ग काढ, संकटातून वाचव. आणि भगवती आपल्या गावातलं जागृत देवस्थान आहे. आणि भगवतीची आख्यायिका सांगायची म्हणजे तर खूप जागृत देवस्थान आहे, आणि ती नवसाला पावणारी पण आहे आणि हाकेला धावून येणारी पण आहे. आणि तशी ती तुमच्या हाकेला धावून आली. काय झालं? आणि भगवतीचा जसे पाचरण केलं, भगवतीला आम्ही सांगणं केलं की देवी आम्ही तुझी लेकरं आहोत, हा जो प्रकार आमच्या बद्दल घडतोय ते कुठेतरी थांबव,
काय आम्हाला ह्याच्यातून बाहेर तर पडू देत. बरोबर आहे. कारण आम्ही नदीच्या पात्रात मध्येच होतो ना, आणि हा सगळा भयानक प्रकार. एखाद्या माणसाला दगावा दिला असता तर झालं असतं ना, बरोबर आहे. सगळं प्रॉब्लेम म्हणजे वाट लागली असते ना सगळी. बरोबर. आणि घरातले आजूबाजूचे लोक माझा माणूस काय आला असं विचारलं असतं ना काय. मग तुम्ही तिथून निघाले? मग भगवतीला आम्ही सांगणं केलं, तसं हळूहळू आम्ही काढता बॅग घेतला तिकडून. भगवती माता नेहमीच सायाला असतात आपल्या, हो, आणि बरीच प्रचिती पण आहे ना तिची. आणि आम्ही आहे. आमची ग्रामदेवता असल्यामुळे तिच्या छत्रछायाखाली आम्ही राहतो. बरोबर. मग ते थोडस वातावरण थोडस शांत झालं हळूहळू. म्हणजे ती जी कोण आकृती फिरत होती ती गेली? ती शांत आली थोड्या वेळानंतर, भगवतीचं सांगणं वगैरे केल्यानंतर. म्हणजे ती तिथेच उभी होती? तिथेच होती, पण ती शांत झाली. आम्हाला नंतर दिसेना अशी झाली ती. अच्छा, ओके. झुडपं वगैरे हलायची बंद झाली. सकेरे मातीचा याचा बंद झाला. अच्छा. ती बोललो आता बाबा थांबूया नको, कारण थांबवलं तर परत काहीतरी प्रकार घडायचे ना. बरोबर बरोबर. तर मग आम्ही हळूहळू तिथून काढता बॅग घेतला, आणि जेवढे काय मासे आले होते थोडेफार वाटणे, जास्त हवं नको म्हटलं चला. मग घरी गेलो, आणि ते झाला असा प्रकार. त्यावेळी भयानक प्रकार घडलेला, अक्षरशः अंगावर काटा येतो आता माझ्या. एवढा म्हणजे तिथे आहे ते ठिकाण, अजूनही तिथे आहे, शाश्वत आहे. म्हणून आम्ही नेहमी लोकांना सांगतो तिकडून जाताना एकटे तिकडे जाऊ नका. जळबांद्यावरून जाताना एकटे वगैरे जाऊ नका. भीतीचं ठिकाण आहे ते. ओके ओके. लोकांचे उतारे वगैरे तिकडे करतात लोक. बरोबर बरोबर. ती पद्धत आहे. कोणाला दुष्ट लागली, कोणाला काय झालं ते उतारे काढायचे तिकडे टाकायचे. बरोबर पद्धत. त्यामुळे हा भयानक अनुभव आला आम्हाला त्या टायमाला. अंगावरून शारे अजूनही जात नाहीत, अशी भयानक स्टोरी ती. मासे आम्हाला महागात पडले असते त्यावेळी, पण आम्ही ते भगवतीने आम्हाला ते वाचवलं. बरोबर. जय भगवती. जय भगवती. सर्वसाधारण आमच्या गावात, जांभोडे गावामध्ये मे मध्ये असं एक मेचा सीझन येतं. त्या सीझनला पाण्याची खूप कमतरता असते. पाणी मतलब सांगायचं म्हणजे पाणी खूप 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर वरून आणावं लागतं, अशी त्यावेळीची परिस्थिती होती. तर मी सर्वसाधारण इयत्ता 4थी-5वी पर्यंत असेल जेमतेम. चांगला अनुभव होता आणि समज होती मला म्हणजे. तर आजीला बोललो, आजी आपण पाणी आणायला जाऊ. तर आजी बरोबर मी पाणी आणायला गेलो. पाणी आणायला चालत, तेव्हा काय चालत गाडी घोडा काय नव्हतं, त्याच्यामुळे चालत जाणं आणि चालत येणं, डोक्यावरून सगळं ते पाणी घेऊन येणं वगैरे. आणि ओळ असतात, ओळ गावच्या ठिकाणी ओळ असतात. ते ओळमध्ये ओलावा असतो, तिथे खड्डा खणून तिथे पाणी काढलं जातं. ते नारळाची करवंटी असते ना, त्या करवंटीने तेव्हा काय मिळायचं नाही ना, त्या नारळाच्या करवंटीने ते पाणी असं भरायचं घागरीमध्ये वगैरे. थोडं पाणी थोडं येईपर्यंत वाट बघत राहावी लागायची. तुमच्या ते नदी होती की व्हाळ होता? ओहळ होता. अच्छा, म्हणजे छोटासा पाट वगैरे त्या पद्धतीचा. छोटासा पाट म्हणजे तो जसं पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. अच्छा. आणि उन्हाळा आला की ते तिकडे सुकतं पाणी. अच्छा. कारण उथळ भाग नाहीये, असा स्लोप भाग आहे एकदम. डोंगरातून पाणी जे येतं ते एकदम स्लोपने खाली जातं, एकदम स्पीडने जातं. त्यामुळे तिथे थांबायचा काय प्रश्नच नाही ना. बरोबर. तर आजी बरोबर मी गेलो तिथे. तर मेचा सीझन असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, मे मध्ये आंब्याचं सीझन असतं, फणसाचं सीझन. फणस, आंबे, काजू, करवंद वगैरे हे कोकणाचा मेवा आहे एक प्रकारचा, हा ना. तर आपण साहजिकच त्या आंब्याच्या सीझन मध्ये कुठे आंबे मिळतात ते आपण बघत असतो. तसंच मी आजीला बोललो, कशागाळू म्हणून एक आमच्याकडे एक ठिकाण आहे शेतीचं, कशागाळू. त्या कशागाळूच्या इथे एक पायरीचा ओळ म्हणून असं त्या ओळाचं नाव आहे. त्या ओळामध्ये आजीला बसवलं, तू तिथे पाणी भर. आणि आजीला बोललो, मी आंबे रत्नाकर नाईक, आमचेच भाऊबंद रत्नाकर नाईक आहेत, त्यांच्या घराच्या पाठीमागे एक मोठं आंब्याचं झाड आहे, आणि त्याच्या बाजूला एक दुसरं पण आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला अशी मोठी ढोल आहे, म्हणजे एक असं होल टाईप आहे त्याला. आणि तिथे करवंदाच्या मोठमोठ्या अशा झुडपं आहेत. तर आजीला बोललो, मी आंबे घेऊन येतो. आणि ते डोंगरावर पाय असं दपकत मी चाललो, आणि पूर्ण डोंगरावर असा, कारण माझी हाईट कमी असल्यामुळे आणि डोंगर चढायची सवय नव्हती त्यावेळी. त्या डोंगरावर मी दगड पकडत वरती गेलो. वर गेल्यानंतर
आंबे तर भरपूर लागले होते. आंब्याचा स्मेल पण जिकडे तिकडे दरवळत होता. करवंदाची झाडी, करवंद पण धरली, ती पण पिकली होती. आणि साधारण रत्नाकर नाईकांच्या घरापासून जवळजवळ 200 फुटाच्या अंतरावर पकडा, 200-250 फूट अंतर असेल, एक आंबा उचलला आणि तोंडात टाकला. आंबा चाकायला लागलो आणि दुसरा आंबा बघितलं तर एक चांगले आंब्याचा असा घस लागला होता. पिवळे पिवळे आंबे असे. मतलब त्यावेळी दगडाने पाडायची लय सवय होती मला. एकदम अचूक नेम असायचा. कुठे किती पण उंचवर आंबा असला तर तुम्ही अचूक नेमाने पाडायचा. तर तो आंबा उचलायला असा हातात असं दगड घेतला आणि जस्ट आंबा पाडणं होतं. समोर एक दृश्य बघितलं. सर्वसाधारण ते दृश्य असं बघितलं, पण कसं असतं, मी जेव्हा माझी एक सवय होती लहानपणापासून, मी एकटा कुठे असेल तर माझ्या मुखात रामनाम असायचं नेहमी. ही रिअल फॅक्ट आहे, रामनाम असायचं. तर मी ते दृश्य बघितलं ना, भयानक दृश्य. दुसरी व्यक्ती असेल ना तर तिचा एवढा थरकाप उडाला असता ना, तर घाबरून त्याचं हार्ट बंद झालं असतं आणि ते डेथ पण झाली असती. एवढं भयानक चित्र मी तिथे बघितलं माझ्या स्वतःच्या डोळ्याने. कारण समोर दृश्य बघितलं, एक लेडीज होती. त्या लेडीजचे जवळजवळ 1.5 ते 2-3 फूट लांब असे केस, असे डोळ्याच्या समोर, असे पूर्ण चेहऱ्याच्या समोर असं झाकलेला असे केस होते. आणि त्या लेडीजने एवढी लांब जीभ बाहेर काढली होती अशी, आणि डोळे असे गोलगोल असे फिरवायची. आणि मी ते दृश्य बघितलं. डोकं फक्त धड, इथून मध्ये काहीच नाही दिसत होतं, पूर्ण अशी हवा. खाली पाय दिसत होते आणि मुंडकं इथून दिसत होतं. आणि ते मुंडकं असं गोल गोल फिरलं चारही साईडने. आणि मला जीभ काढून असं मोठे डोळे असे फिरून दाखवले. मी तर घाबरलो थोडा मनातून, पण एवढं डेंजर होतं ना, त्या अंगाचा थरकाप उडाला. माझ्या आताही अंगावर शहारे आले. तर मी म्हटलं आता काय करायचं. तर मी पुढे गेलो नाही, कारण त्यावेळी गावाला अशी एक समज होती की भूत वगैरे काय दिसलं किंवा भूताने धागा दिला किंवा ते दिसलं ना, तर कोणाला 3 वर्षापर्यंत सांगायचं नाही, नाहीतर ते पाठी लागतं, असं एक गावामध्ये समज होती अशी लोक सांगायची. त्यामुळे 3 वर्षापर्यंत मी कोणाला ही गोष्ट बोललोच नाही. पण अंगावर भीतीचा थरकाप माझा उडाला. मी दगड असं टाकला खाली. भगवंताचं नामस्मरण चालूच होतं मुखामध्ये. त्याने मला 40 साईडने असं गोल फिरवून ना घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण मी थोडासा धीरीच होतो त्यावेळी. अतिशय धीट व्यक्ती महत्व. एकटाच कुठे रानात जायला सांगितलं तरी मी जायची माझी तयारी. त्यामुळे आणि गावी असल्यामुळे ना थोडा धीर होता माझा. तर मी घाबरलो नाही. घाबरलो असतो तर माझं काय खरं नव्हतं तेव्हा. आणि ही गोष्ट कसं, जेव्हा भूत तुम्हाला दिसतं किंवा भूत तुम्हाला अटॅक करतं ना, तेव्हा त्याच्यासमोर घाबरायचं नाही. तुम्ही घाबरलात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ढासळलं का तुम्हाला ते कॅचअप करतं. हे माझा तर अनुभव आहे, मी सांगतो. तर ते दिसलं, 11-11 होतं, जीभ लांब काढलेली, त्याने डोळे गरगर असे फिरवत होते. लांब काळे भोर केस होते. मध्ये डोक्यापासून खाली काहीच नव्हतं, नुसते पाय दिसत होते. गोल फिरवलं त्याने डोकं आपलं. मग मी तिथल्या तिथे असं दगड टाकला आणि हळूहळू काढता पाय घेतला. मागे सरकत आलो. ते माझ्या मागे नाही ना, ते तिथेच राहिलं. मला घाबरायचा प्रयत्न करत होतं. आणि मागे आलो आणि गपचूप मी तर आंबा पण टाकला तिथेच. आणि हळूहळू मी तिथे धावलो पण नाही. हळूहळू संत पावलाने हळूहळू मागच्या मागे मी आजीपर्यंत आलो. आणि आजीला काहीच सांगितलं नाही गोष्टीचं. आणि त्याच्यानंतर असं झालं की दुसऱ्या रात्री मला बेफाम ताप आला. कारण मी घाबरलेलो होतो ना, कोणाला सांगितलं. दुसऱ्या रात्री मला अतिशय ताप आला. एकदम जवळजवळ मी 8 दिवस आजारी पडलो. म्हणजे मला एक ना थोडस विचारायचं होतं की म्हणजे ते असं ते ठिकाण जे आहे ते जंगलामध्ये आहे. जंगल टाईपच आहे. आपल्या गावी सर्वसाधारण घरही जंगलामध्येच आहेत. जंगलात आजूबाजूला झुडपं आहेत, जंगल आहेत, ओळ आहेत. तुमच्या घरापासून किती लांब आहे ते ठिकाण? माझ्या घरापासून जवळजवळ 1.5 किलोमीटर, 1.25 किलोमीटर पकडा. 1.25 किलोमीटर लांब. तुमचं वय किती होतं त्यावेळी तुम्ही गेलेले तिथे? माझं वय त्यावेळी साधारण 12-13 वर्ष असेल. 12-13 वर्ष. आणि एकटेच गेलेले? आजी बरोबर होतो. अच्छा, आजी बरोबर. माझ्या वडिलांची आई. अच्छा, म्हणजे ती आजी तिथे काय करत होती? ती पाणी भरत होती. तिला बोललो तू इथे पाणी भर. ते ओळामध्ये पाणी कसं करवंटीने भरायचं असतं, त्यावेळी पाण्याची मुसीबत असते ना. बरोबर. म्हणजे पाणी मिळायचं नाही त्यावेळी. बरोबर.
मग पाण्यात लांबून पाणी आणावं लागायचं ना. मग आजीला बोललो तू तोपर्यंत पाणी भर. मग मी ते जरा आंबे बघून येतो, तिकडे चांगले आंबे. गावाला एक रायतं म्हणून एक प्रकार आहे, रायतं, आंब्याचं रायतं बनवतात छान, मला अजूनही आवडतं ते. बरोबर. खूप छान. आजी माझी आई ते रायतं टिकलं बनवायची सुंदर पैकी मोहरीची फोडणी वगैरे देऊन. मला अजूनही माझ्या आताही जिभेला पाणी सुटलं. म्हणजे ते एवढं सुंदर फेमस आहे. रायता म्हणून एक प्रकार आहे आंब्याचा, ते बनवतात. ते बनवण्यासाठी तुम्ही ते आंबे घ्यायला गेलेलं आणि तिथे हा तुमच्या बरोबर प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री ताप आला आणि मग नंतर पुढे बेपम ताप आला. तर घरात विचारलं अचानक ताप कसं काय आला, तर मी काही कोणाला काही सांगितलं नाही. नंतर मी मग भगवंताचं नामस्मरण असल्यामुळे तो माझ्यावरून प्रसंग टळला. तर आणि मी कोणाला सांगितलं पण नव्हतं ही गोष्ट. मी मनातल्या मनात थोडंसं झुरत होतो, पण मन धीट केलं. कारण मला असं वाटत होतं जिथे भगवंत आहेत तिथे असं अपशकून किंवा काही घडू शकत नाही. बरोबर आहे. मुळात माझी रास तुळ रास आहे आणि तुळ राशीची व्यक्ती आहेत. व्यक्तिमत्व असल्यामुळे ना हे भूत प्रकार किंवा हे देवांची गोष्टी काही हे पटकन दिसून येतात. बरोबर. तुळा राशीच्या लोकांना. अच्छा, म्हणजे हे भूत वगैरे दिसतात. तुमच्यापैकी पण जर कोणाची तुळ राशी असेल तर तुम्हाला पण हा प्रयोग कधी कुठे बघून वगैरे जायला काही हरकत नाही. मी असं म्हणत नाही की तुम्हाला ते दिसेलच, पण अनुभव घ्यायला काही हरकतच नाही. असं आता तुकाराम नाईक स्वतः सांगतात की ते तुळ राशीचे आहेत आणि तुळ राशीवाल्यांना अशा प्रकारचे अनुभव येतात. तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आम्हाला की खरोखर अशा प्रकारचे अनुभव येतात का, तुम्हाला कुठे कधी आलाय का.